तर भोंदू अशोक खरातच्या भावावर 2022 मध्ये शालार्थ आयडी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मिळवल्याचा आरोप होतोय। या आरोपांवर अशोक खरातचा भाऊ दिलीप खरातनं TV9 मराठीशी बातचीत केली आहे। माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही। मी 2009 पासून काम करतोय। माझा पगार 2023 ला शाळेला ग्रँट मिळाल्यावर सुरू झालाय। मी परमनंट होईन की नाही याचीही खात्री नाही असं दिलीप खरातनं म्हटलंय। आता 23 पासून मला 60% भेटतो पगार। बरोबर, जसं अनुदान आलं 60% त्या पद्धतीने पगार मिळतो। हो, त्या पद्धतीने मला 60% पगार भेटतो। माझी सर्व्हिस आहे यातच 5-6 वर्ष। परमनंट होईल याची तर गॅरंटी नाही, कारण शासनाचं 9 पासून त्यांनी फार म्हणजे आता 23 पर्यंत आता 60% म्हणजे आता 24 सुरू झालं 60% अनुदान आहे। त्याच्यामुळे मग शाळेचा काही विषय तर राहिला नाही ना सर। मी 9 पासून काम करतो ना, शाळा ते रेग्युलर मिळतच राहतात मग ते। हो बरोबर आहे। पण आता हे जे आरोप होत आहेत त्यावर तुम्ही काही बोलणार का मग? आता हे बघा, आरोप आता काय असेल तर काही लोक करत असेल तर मला काही ते वाटत म्हणजे आरोपांमध्ये माझ्या बाबतीत तरी तथ्य नाही, कारण मी 9 पासून काम करतोय। माझा पगार आता सुरू झाला तोही 60% आणि सर्व्हिस राहिली 5-6 वर्ष। आता मी परमनंट होईल याची गॅरंटी नाही, कारण शासन अनुदान टप्पा पण देत नाही लवकर ना। टप्पा अनुदान रखडलेलं आहे। हा, टप्पा अनुदानामध्ये आम्ही बाकी काही नाही, शाळेचा काही संबंध नाही। रेग्युलर आम्हाला प्रत्येक शाळेत प्रत्येक कुठल्याही शिक्षकाला शाळेत सांगतो आम्ही, तो रेग्युलर होतच ना तेव्हा अनुदान येईल।